जालना महानगरपालिकेत लोणीकर गट 10 जागा लढणार, दानवे गटाची डोकेदुखी वाढणार. भाजपाचा महापौर होणार. भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव सुजित जोगस यांची माहिती. आज दिनांक 17 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीत लोणीकर गट 10 जागा लढणार असून रावसाहेब दानवे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दानवे गटाकडे पहिलेच 500 पेक्षा अधिक जण इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केलाय आणि आता जालना महानगरपालिकेत लोणीकर गट 10 जागा लढणार, दानवे गटाची डोकेदुखी वाढणार. महानगरपालिकेवर भाजपचा पहिला महापौर होणार असल्याचा दावा भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव सुजित जोगस यांनी केला आहे. जालना महानगरपालिकेत लोणीकर गटाकडून किती जागा तुम्ही निवडणूक लढणार आहात? जालन्याच्या महानगरपालिकेमध्ये 65 जागा या महापालिकेत आहेत. यापैकी 10 जागेवरती लोकनेते आमदार बबनराव लोणीकर साहेब यांच्या वतीनं कॅन्डिडेट असणार आहेत. पक्षाची 19 तारखेला मुलाखती आहेत. यामध्ये प्रामुख्यानं माननीय लोकनेते बबनराव लोणीकर साहेब, लोकनेते रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखत संपन्न होणार आहे. त्यावेळेस हा विषय जवळपास निश्चित होईल. पण आमची मागणी भाजप युवा मोर्चा पदाधिकारी म्हणून आम्ही माननीय लोणीकर साहेबांकडे 10 जागेची मागणी या संदर्भात केलेली आहे. नक्कीच लोणीकर साहेब, दानवे साहेब, माननीय आमचे जिल्हाध्यक्ष महानगराचे भास्करआबा दानवे साहेब आणि राहुल भैया लोणीकर साहेब याचा विचार करतील. चांगला प्रबळ असणारा उमेदवार आणि निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार आम्ही या ठिकाणी त्यांच्या नावाची एक सूची तयार केलेली आहे आणि ती उद्या सकाळी माननीय लोणीकर साहेब, माननीय दानवे साहेब दोघांकडे आम्ही ती देत आहोत आणि 19 तारखेच्या मुलाखतीत यावरती शिक्कामोर्तब होईल असं मला तरी यात वाटतं. जालना महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार, काय वाटतं? 100% फडकणार, 100% फडकणार. जालन्याच्या महापालिकेवरती भारतीय जनता पक्षाचाच महापौर होईल. भारतीय जनता पक्षाचाच झेंडा या ठिकाणी फडकेल. माननीय दानवे साहेब, माननीय लोणीकर साहेब, माननीय गोरंट्याल साहेब यांच्या माध्यमातून ताकद शहरात मोठी आहे आणि या ताकदीचा फायदा हा भाजप पक्षाला होईल. म्हणूनच भाजपचा महापौर होईल यात शंका नाही.